दरम्यान छगन भुजबळांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। नियम नेमके काय आहेत हे सुद्धा तपासून पाहायला हवं असं चंद्रशेखर बावनकुळेंनी नमूद केलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि ओबीसींवरती अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल याचाही पुनरुच्चार त्यांनी केलाय। एकदा समजून घेतलं पाहिजे सर्व की ओबीसी समाजामध्ये जे ऑलरेडी आहेत कुणबी नोंदी आहेत त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं परवा झाला आहे। ओबीसी समाजाचं 001% आरक्षण कमी होणार नाही याकरता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ओबीसी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे आणि याकरता सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्वतः शरद पवार साहेब स्वतः सर्व महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदेजी समोर जेव्हा प्रोसिडिंग झालं जेव्हा कार्यवृत्त झालं सर्वपक्षीय बैठकीचं त्या बैठकीमध्ये हेच मान्य झालं आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।